स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते। काल मी माझ्या चॅनलवरती माझा जो अनुभव आला होता, म्हणजे माझा मोबाईल हरवला होता, तो माझ्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचला गेला याबद्दलचा अनुभव मी तुम्हाला काल चॅनलवरती शेअर केलेला आहे। जो अनुभव होता मी म्हणेल की एक स्वामींची कृपाच होती। स्वामींनी मला खूप सारे संकेत चांगले दिले आणि त्याच्यामुळे आज माझा मोबाईल जो आहे तो माझ्यापर्यंत आहे मी असं म्हणायला हवं। आणि त्याचबरोबर त्याच्यासोबतच एक जोडीला गोष्ट म्हणजेच काय, जी स्वामींची अखंडपणे रोज नित्यसेवा मी करते आहे, इतर सेवा ज्या करते आहे त्याचीच मला फळप्राप्ती जी झालेली आहे ती त्याच्या अनुभवाद्वारे झाली आहे। म्हणून मी सांगत असते सदैव की रोज स्वामींची नित्यसेवा करा, नामस्मरण चालता बोलता उठता बसता कामं करताना चालू ठेवा, इतर जे काही आपले उपाय तोडगे आहेत ते पण पारायण पण चालू ठेवा, की जेणेकरून या छोट्या छोट्या अनुभवातून, संकटातून, समस्यातून आपल्याला जी काही प्रचिती अनुभव येतात ना, ती स्वामींची खरी कृपा आहे आपल्यावरती। मी खरंच सांगते तुम्हाला, म्हणून म्हणते की खरंच तुम्हाला जर ह्या वाक्याची प्रचिती हवी असेल की बा भिवू नकोस मी तिच्या पाठीशी आहे, तर रोज स्वामींची रोज नित्यसेवा अखंडपणे करा, दिवसभरात कधीही करा, वेळेचं बंधन नाही आहे। त्याच्यामुळे सांगते तुम्ही पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही स्वामींची नित्यसेवा, इतर सेवा करू शकतात। नामस्मरण तुम्ही चालता बोलता उठता बसता करू शकता। तर अशा प्रकारे कालचा जो काही व्हिडिओ शेअर केला त्याच्या खाली एका त्यांनी कमेंट केली होती की ताई तुम्ही कोणकोणत्या रोजच्या सेवा करतात किंवा कुठल्या तुमचे पारायण असतात ते त्याबद्दल नक्कीच आम्हाला व्हिडिओ तुम्ही बनवा आणि आम्हाला शेअर करा, की जेणेकरून आम्ही सुद्धा त्या सेवा करू। तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे की मी रोज स्वामींची नित्यसेवा कशी करते, त्यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा करते किंवा इतर ज्या काही सेवा असेल महिनाभरामध्ये तिथीप्रमाणे ज्या ज्या काही आपले येतात, पौर्णिमा असेल किंवा इतर दिवस गुरुवार असेल तर त्या दिवशी मी कुठल्या कुठल्या सेवा करते त्या तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि संपूर्ण जी काही व्हिडिओ आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि समजेल सुद्धा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते, स्वामींच्या मार्गात येऊन आता मला जवळपास 9 ते 10 वर्ष होते आहे। आता स्वामींचे म्हणजे माझ्या अगोदरच माझे मिस्टर या सेवेमध्ये या मार्गामध्ये होते, त्यांना तर खूप छान अनुभव स्वामींचे आलेले आहेत, प्रचिती त्यांना मिळालेली आहे। एका छोट्याशा घरातून मोठ्या घरापर्यंत त्यांची वाटचाल कशा प्रकारे झाली ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच झालेली आहे, स्वामींच्या सेवेमुळे झाली आहे। ते तर एवढे कट्टर सेवेकरी आहेत माझे मिस्टर, अक्षरशः ज्यावेळेस ते जुन्या घरामध्ये होते तिकडे त्यावेळेस त्यांच्या घराच्या बाजूला 5 ते 10 मिनिटावरच त्यांचं केंद्र होतं लग्नाच्या अगोदर। तर ते रोज कामावरून आल्यावरती रोज स्वामींच्या केंद्रात जाणार, फ्रेश होणार, स्वामींच्या केंद्रात डायरेक्ट जाणार, 6:30च्या आरतीच्या अगोदर जाणार संध्याकाळच्या, आणि पूर्ण गाभारा झाडून घेणे असेल, तिथे थांबणे असेल, रात्री 10-11 पर्यंत तिथेच थांबायची, आरती वगैरे जे काही कामं असतात ते सगळे तिथे करायचे। आणि इतर रोजची नित्यसेवा त्यांची चालू असायची, किंवा गुरुपीठला जाणे असेल, दिंडोरीला जाणे असेल किंवा अक्कलकोटला जाणे असेल, कुलदेवतांचा मान सन्मान या सगळ्या गोष्टी त्यांना त्या मार्गातून कळत गेल्या आणि त्या दरवर्षी ते सगळ्या गोष्टी करत गेले। 108 दुर्गा सप्तशतीचे पारायण असेल, 108 स्वामींचे सारामृत असेल, 108 मल्हार सप्तशतीचे पारायण असेल, या सगळे त्यांनी माझ्या म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर या सगळ्या सेवा त्यांनी केलेल्या आहेत। त्या सगळ्या सेवेचं फळ म्हणूनच त्यांना आज एका छोट्या घरामधून ते आज मोठ्या घरापर्यंत त्यांची वाटचाल आज बघायला गेलं तर आज 2 घरं त्यांची झालेली आहेत। अक्षरशः गाडी असेल किंवा इतर ज्या काही त्यांच्या सुखसुविधा त्या सगळ्या स्वामी महाराजांनी त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत। तर मी अशाच प्रकारे सांगेल की ते तर माझ्या म्हणजे मिस्टर तर स्वामींच्या मार्गामध्ये होतेच, स्वामींच्या कृपेमुळे सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या सुद्धा, तर ते झालंच। पण त्यानंतर ज्यावेळेस म्हणजे आमचं ज्यावेळेस लग्न जमलं त्यावेळेस ज्यावेळेस आमचा साखरपुडा होता त्यावेळेस साखरपुड्याच्या दिवशीच जर एखादे म्हणजे नवऱ्याकडून काय भेटवस्तू येते नवरीला, तर ती एक साडी येत असते, साडी किंवा तिचा जो काही आहेर असतो तो येत असतो। तर त्या साडीच्या खाली म्हणजे जी काही साखरपुडे साडीच्या खाली सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला काय द्यावं, तर त्या साडीच्या खाली सुद्धा त्यांनी मला स्वामी समर्थांची जी काही पोथी असते, श्री स्वामीची सारामृत ही पोथी, म्हणजे ही नाही त्यावेळेस ती 900 श्लोकीची पोथी होती, आता 700 श्लोकी पोथी आलेली आहे। ती 900 श्लोकीची पोथी आणि एक जपमाळ त्याच्या खाली आणि दुर्गा सप्तशती या पोथीचं त्यांनी मला जी काही पोथी आहे हे त्यांनी मला जे साखरपुडे साडी आहे ते बॉक्समध्ये हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या होत्या। आणि त्या दिल्यानंतर त्यांची इच्छा होती की माझी जी काही जोडीदार असेल ती सुद्धा स्वामींच्या मार्गात असावी, सेवेत असावी। मला जपमाळ सुद्धा धरता येत नव्हती, मी खरंच तुम्हाला सांगते। ज्यावेळेस माझं लग्न जमलं त्यावेळेस मी मार्गात सुद्धा नव्हते, पण मला मिस्टरांनी शिकवलं की जपमाळ कशी धरायची, स्वामींचे पारायण म्हणजे स्वामींचा रोज 3 अध्याय, स्वामींचे तर सारामृत कसं वाचायचं, दुर्गा सप्तशतीचे रोज 2 अध्याय कसे वाचायचे, बरं ते मला रोज फोन सुद्धा करायचे की तू आज वाचन केलं की नाही केलं म्हणून साखरपुडा झाल्यानंतर। तर मी म्हणायचे हो, पण त्यांना एवढा विश्वास नसायचा की खरंच मी वाचले की नाही, कारण की नवीनच होते मी त्या मार्गामध्ये। तर मला ते त्या अध्यायामध्ये काय आहे हे सुद्धा मला ते विचारायचे की आज तू जे अध्याय वाचले त्या अध्यायामध्ये तुला काय कळालं, म्हणजे याच्यावरून त्यांना कळायचं की खरंच हिने वाचले की नाही। म्हणजे एवढं त्यांनी मला पूर्णपणे तयार केलं त्या स्वामींच्या मार्गामध्ये, सेवेमध्ये पूर्णपणे त्यांनी मला अक्षरशः म्हणजे म्हणतात ना जो बेस आहे तो पक्का करून घेतला।
ते केल्यानंतर लग्न झाल्यानंतर 2 महिने लग्न झाल्यानंतरच पहिलं जे सप्ताह एप्रिलमध्ये येतो, श्री स्वामी समर्थ यांची जी काही पुण्यतिथी असते त्यानिमित्त जो काही सप्ताह आहे तो श्री गुरुचरित्र पारायणाचा, त्या सप्ताह काळामध्ये त्यांनी मला तिथे मंडल पूजन असेल केंद्रामध्ये, जे त्यांचं जवळचं केंद्र होतं जिथे ते पहिले रोज जायचे तिथे सेवा करायला लग्नाच्या अगोदर, त्या केंद्रामध्ये मंडल पूजन म्हणजे सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच मंडल पूजन वगैरे असं तिथे जोडीने बसवलं, तिथे नाव नोंदवलं. तिथे आम्ही जोडीने सकाळी 6:30-7 वाजता गेलो. नंतर ते झाल्यानंतर त्यांनी मला अचानकपणे, माझ्या ध्यानीमनी काय नव्हतं, त्यांनी मला अचानकपणेच पारायणाला बसवलं की नाही तू आजपासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि ते मग तुम्हाला तर माहिती आहे नियम पण कडक आहेत. माझा पहिलीच वेळ होती, पहिलाच अनुभव होता तो माझ्यासाठी की त्यांनी मला ते डायरेक्ट म्हटलं की तुला पारायण बसायचं आहे. आता मी पण ठीक आहे म्हटलं, पारायण मी पण सुरू केलं. पण त्या पहिल्या दिवसापासूनच एक धान्य खाणं असेल किंवा हे सुद्धा मला पहिली वेळ होती. मला सुद्धा खूप जास्त अवघड वाटलं की मी कसं करू शकणार आहे, 7 दिवस कसे जाणार आहे. आणि कारण की नवनवीन आहे सगळ्या गोष्टी, एकच धान्य खायचं आहे, गादीवर झोपायचं नाही, बसायचं नाही किंवा परांड खायचं नाही, या सगळ्या गोष्टी पाळायच्या होत्या, नियम पाळायचे होते. तर पहिलीच वेळ होती, पण थोडंसं अवघड गेलं. पण मिस्टर पण माझ्यासोबत बसले. पहाटे त्यावेळेस 5 वाजता 4:30 म्हणजे 5 वाजता जाऊन केंद्रामध्ये जाऊन आम्ही दोघं जण ते पारायण पूर्ण केलं 7 दिवस. आणि अक्षरशः म्हणजे त्यावेळेस पण पहाटे थंडी वगैरे असायची. अक्षरशः 3 वाजता उठायचो. सोबत आम्ही सगळं आवरून करून जोडीने आम्ही पारायणाला जायचो. त्यावेळेस पहिलंच पारायण होतं सप्ताह काळासाठी तो लग्नानंतरचा. आणि 7:30-8 पर्यंत आम्ही घरी यायचो. अशा प्रकारे सगळ्या सेवा, रोजची नित्यसेवा पण माझ्याकडून करून घेतली. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याकडून करून घेतल्या. म्हणजे मी तुम्हाला मार्गात कशी आली, कशी मी पक्की झाली, या सेवेमध्ये आली, ते मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगते आहे. त्यानंतर जसं मला 1 वर्षानंतर मला जी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली की नंतर मला जी मुलगी म्हणजे पोटामध्ये होती, त्यावेळेसच त्यांनी म्हटलं की कोणी असू दे, मुलगा असू दे किंवा मुलगी असू देत, काही असू देत, पण 9 महिने त्यांनी माझ्याकडून सगळ्या सेवा करून घेतल्या. दुर्गा सप्तशतीचे जे काही नवरात्रीचे 14 पाठ असतात ते पाठ करून घेतले माझ्याकडून, घटस्थापनेचे पूर्ण करून घेतले. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे सुद्धा जे काही 14 पाठ असतात आपल्या षडरात्रामध्ये ते करून घेतले. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 3 पारायण त्यांनी माझ्याकडून करून घेतले. मला अक्षरशः शेजारी वगैरे म्हणायचे की तुला बसणं होईल का, थोड्या वेळ बसते आहे, जास्त वेळ बसू नकोस, पोट आलेलं आहे तर. तरी सुद्धा मला काही त्रास झाला नाही. कंटिन्यू 3 पारायण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे मी केलेले होते. त्यावेळेस मला त्यांनी करून घेतले होते माझ्याकडून की तू कर, कारण की आपल्याला तरी मार्ग उशिरा कळाला आहे, स्वामी मार्ग तरी उशिरा कळाला आहे किंवा खूप मोठे झालो, म्हणजे खूप म्हणजे म्हणतात की आपलं एक म्हणायला पाहिजे की नुकसानच आहे की आपला स्वामींचा मार्ग खूप उशिरा कळाला, सेवा उशिरा कळाली. नाहीतर आपल्याला जर आधी कळालं तर आपण खूप काही करू शकलो असतो सेवा, आणि तेवढं पुण्य पण आपलं कमवून झालं असतं, पुण्याचं गाठोड तयार झालं असतं. पण आपल्या मुलगी किंवा मुलगा जे काही येणार आहे, जे काही पोटामध्ये आहे, त्याला तर तुम्ही गर्भामध्ये असल्यापासूनच स्वामींची सेवा, स्वामींचा जे काही म्हणजे नामस्मरण असेल किंवा नाव असेल किंवा सगळ्या ज्या काही गोष्टी त्याला पोटातूनच गर्भातूनच त्याला कळायला हव्यात. म्हणून त्यांनी मला त्या सगळ्या सेवा प्रेग्नन्सीमध्ये करून घेतात. खूप जण म्हणतात की हे करू नका, ते करू नका, काहीच नाही. 9 महिने व्यवस्थित कामं सुद्धा केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा झाली. आणि श्री गजानन महाराजांची प्रकट दिन ज्या दिवशी त्यावेळेस त्या दिवशी पहाटे 1 मार्चला माझी मुलगी पहाटे 4:45 वाजता तिचा जन्म झाला. आणि तिथी पण इतकी छान होती की 1 मार्च होती आणि श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन त्या दिवशी होता. म्हणजे अक्षरशः, आणि आज माझी मुलगी जी आहे ती सगळं स्वामींचे करते. स्वामींची तुम्हाला सांगितलं जन्मल्यापासून स्वामींचं जे काही तारक मंत्र आहे, तारक मंत्र ऐकल्याशिवाय ती झोपत सुद्धा नाही आजपर्यंत. असं काय, आज ती 9 वर्षाची होईल, आता 8 वर्षाची कंप्लीट झाली आहे आणि 3रीला आहे, तरी सुद्धा ती आज तारक मंत्र ऐकल्याशिवाय ती झोपत सुद्धा नाही. स्वामींचं कुठेतरी गाणं रात्री तिला लावावंच लागतं, त्यावेळेस ती झोपते, नाहीतर ती अन्यथा स्वतःहूनच मध्ये स्वामींचं गाणं लाव, त्याशिवाय ती झोपणारच नाही. स्वामींची तिला आरती पाठ आहे, स्वामी रोज गुजरा करणे असेल किंवा जे काही प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम आहे स्मरणशक्तीसाठी लहान मुलांना, ते सुद्धा तिचं पाठ आहे, संस्कृतमध्ये आहे, 3रीला आहे, पण मुखपाठ आहे तिचं. आमच्यासोबत ती सगळ्या सेवा आम्हाला बघते, करते, तर सगळ्या सेवा ती करायला सुरुवात करते. जपमाळ असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी तिला खूप इच्छा, म्हणजे आवड आहे त्या गोष्टींमध्ये. हेच आपले गर्भसंस्कार असतात जे आपण करायला पाहिजे असतात. म्हणून म्हणते की चांगल्या गोष्टी, या ज्यावेळेस आपण मध्ये राहतो प्रेग्नन्सी त्यावेळेस या चांगल्या गोष्टी ऐकणे किंवा आध्यात्मिक गोष्टी वाचणे, नामस्मरण करणे खूप जास्त महत्त्वाचं असतं. ते झाल्यानंतर अशा प्रकारे पक्की झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, खूप छान अनुभव या 9 वर्षामध्ये आले. तर आता रोजची नित्यसेवा मी काय करते, तर स्वामीची इथे सारामृत हे जी पोथी आहे, जे 3 अध्याय रोज क्रमशः 3 अध्याय मी वाचते. समजा तर मी मंगळवारी या पोथीचं पारायण मी सुरू केलेलं आहे, तर मंगळवारी मी 1, 2, 3 अध्याय वाचते. नंतर त्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 असे 7 दिवसामध्ये माझं एक पारायण हे पूर्ण होतं. तिथे संपलं की परत कंटिन्यू, म्हणजे सोमवारी आपलं पारायण संपतं, मंगळवारी सुरू केलं की, आणि मंगळवारी परत कंटिन्यू आपल्या 1, 2, 3 स्टार्ट करायचं. असं रोज ही सेवा माझी आहे.
त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप 11 माळी ह्या करतेस, एक माळ नाही 11 माळीच करते आणि 11 माळीच करायच्या असतात खरं तर. कारण की 11 माळीमध्ये ती एक प्रत्येक माळ आपण त्या देवतेला त्या गोष्टींना अर्पण करत जातो, म्हणून 11 माळीच करायचे असतात. तर 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप याचे 3 अध्याय रोज क्रमश वाचत असते. त्याचबरोबर आई भगवती कुलदेवीची तुळजा भवानीची माता आहे, देवी आहे, ती आमची कुलदेवी आहे. तिची सेवा म्हणून तिच्या प्रित्यर्थ जी काही सेवा आहे, कुलदेवी सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशती या पोथीचे 2 अध्याय रोज वाचत असते. जर मला कधी कधी समजा आता किंवा दुसऱ्या इतर कुठल्या सेवा चालू आहेत तर ही पोथी जर वाचणं शक्य नाही झालं 2 अध्याय, तर मंगळवारी पूर्ण पाठ करणे असेल, पूर्ण एक पाठ करून घेते. नाहीतर श्री सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पूर्ण एक स्तोत्र जे आहे ते पूर्ण सकाळ संध्याकाळ तरी पठण करत असते, की जेणेकरून या पूर्ण पाठ केल्याचा फळ मिळतं. पण शक्यतो मला जर कुठलं इतर पारायण चालू नसेल किंवा सेवा चालू नसेल दुसऱ्या कुठल्या, तर नक्कीच याचे 2 अध्याय मी रोज क्रमश वाचत असते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझी नित्य सेवा आहे. 1 माळ 99 मंत्राच्या सोबत 1 माळ गायत्री मंत्र ही आपली नित्य सेवा रोज झालीच पाहिजे. आता खूप लोकांना वाटतं की ताई खूप वेळ बसावं लागतं. याचे जे अध्याय आहेत ना खूप छोटे छोटे आहेत, 10 ते 15 मिनिटात वाचून 3 अध्याय पूर्ण होतात. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायला तुम्हाला जास्तीत जास्त किती मिनिटं लागत असेल? 20 मिनिटं 20 मिनिटं तरी लागत असतील किंवा 15 मिनिटं तरी लागत असतील समजा. ते झाल्यानंतर दुर्गा सप्तशती या पोथीचे अध्याय वाचायला तुम्हाला जेमतेम धरून घ्या तुम्ही 15 मिनिटं. तर अशा प्रकारे तुम्ही अशा करू शकता. समजा टप्प्याटप्प्यामध्ये पण सेवा करू शकता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला सेवा करता येते. फक्त दुपारी 12 ते 12:30 टायमिंग स्किप करायचा. दिवसभर तुम्ही कधीही सेवा करू शकता ना. समजा सकाळी तुम्ही 11 माळी जप केला आहे, स्वामी क्षेत्राचे 3 अध्याय वाचले, तर दुर्गा सप्तशती या पोथीचे तुम्ही संध्याकाळी 2 अध्याय वाचा किंवा दुपार 4-5 वाजता तुम्ही वाचू शकता तरीही चालेल. गायत्री मंत्राची माळ संध्याकाळी केली किंवा सकाळी केली तरीही चालेल. टप्प्याटप्प्याने करा, पण ह्या सेवा रोज आपल्या दिवसभरात झाल्याच पाहिजे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते, सकाळी उठल्यावरती अगोदर त्याची काय माझं रोजचं रुटीन ही नित्य सेवा झाली माझी. रोजचं जे काही रुटीन आहे ते सकाळी लवकर उठणे, 6-6:30ला उठणे, त्यानंतर शुचिर्भूत व्हायचं, स्वच्छ व्हायचं, त्याशिवाय स्वयंपाकघरात जात नाही. शुचिर्भूत झाल्यावर स्वयंपाकघरात जाणे, स्वयंपाकघरात फक्त तेवढं स्वयंपाक झाडून घ्यायचं आणि आपला जो काही डब्बा वगैरे आहे ते सगळं बनवून घ्यायचं. ते झाल्यानंतर त्यानंतर जे काही उंबरा असतो ते उंबऱ्याचं म्हणजे उंबरा वगैरे पुसून घ्यायचा, दार उघडलं उंबरा वगैरे पुसून घ्यायचा. पूर्ण समोरची जे काही आपल्या फ्लॅट समोर जी काही फरशी असते जेवढी काही जागा तेवढी पुसून स्वच्छ करून घ्यायची. आणि झाडलोट झाल्यावरती उंबऱ्यावरती हळदीचं लेपन असतं. माझं मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा एखाद्या जी काही शुभतिथी आहे त्या दिवशी मी हळदीचं लेपन करत असते. आणि त्यानंतर रांगोळी काढणे दारामध्ये रोज न चुकता रांगोळी दारात काढत असते. त्याचबरोबर त्या उंबऱ्याचं पूजन पण करत असते. डबा वगैरे झाला की उंबरा पुसून स्वच्छ करून झाडलोट करून रांगोळी काढून उंबरा पूजन करते. आणि बरोबर रोज उंबरा पूजन आणि तुळशीला पाणी घातल्याशिवाय चहा पाणी वगैरे किंवा काही करत नाही. ही सुद्धा एक गोष्ट आहे माझी. की केवळ देवपूजा करायला खूप वेळ लागतो, कारण की कसं आहे मिस्टरांना आणि मुलीला लवकर जायचं असं त्यांचं एकदा आवरून दिलं की निवांत देवपूजा करता येते. कारण की घाई गडबडीत देवपूजा करणे, उगा आपण लावायचं लावून देणे, पटापटा करणे ते मला पटत नाही. म्हणून मला त्याला वेळ लागतो देवपूजेला, शिस्तीत सगळ्या गोष्टी करायला, कपडा वस्त्र वगैरे बदलणे असेल किंवा सगळ्या गोष्टी करण्यासाठी. अभिषेक पण स्वामींचा रोज मी करते. स्वामींचा रोज अभिषेक माझ्याकडून होत असतो. रोज श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं रोज पठण करून मी स्वामींचा अभिषेक करते. मूर्ती आहे देवघरामध्ये, तर त्याचा अभिषेक करूनच ती मूर्ती देवघरात मी रोज ठेवत असते. असं नाही गुरुवारी किंवा एखाद्या शुभदिनी नाही, रोज अभिषेक असतो माझा. ती मूर्तीवर अभिषेक झाल्यावरती मंगळवार असेल तर देवीच्या टाकावर अभिषेक करते. नंतर गुरुवार असेल तर स्वामींचा अभिषेक तर रोज असतोच म्हणा, पण बाळकृष्णाची मूर्ती आहे गुरुवारी त्याच्यावरती अभिषेक करत असते. आणि हो, गुरुवारी आवर्जून मी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करत असते. जी काही विष्णू महाराजांचा फोटो आहे, माता महालक्ष्मी जी काही पाय चेपते आहे तो फोटो माझ्याकडे आहे. त्यांना चंदन टीका लावून मी स्वच्छ करून गुरुवारी विष्णू सहस्रनाम पोथीचं दिवसभरात कधीही पठण करत असते. त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस काळ भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करते, म्हणजेच करते. महामृत्युंजय मंत्रांचं पण 11 वेळेस पठण करत असते. ह्या संध्याकाळी म्हणजे काळ भैरवाष्टक स्तोत्रम आणि महामृत्युंजय मंत्र हा संध्याकाळीच आपल्याला पठण करायचा असतो. संध्याकाळी दिवा लावला की हे 2 स्तोत्र आवर्जून म्हणत असते. पौर्णिमा असेल तर पौर्णिमा, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा सत्यनारायण पूजन घरामध्ये होत असतं. पौर्णिमा असेल किंवा शुक्रवार मंगळवार असेल किंवा शुभ दुर्गाष्टमी असेल त्या दिवशी कुंकुमार्चन हे मी श्रीयंत्र कुलदेवीचं टाक आहे, तुळजाभवानीचं टाक आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन करत असते. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असते. ह्या सगळ्या सेवा तर चालूच आहेच, पण त्याचबरोबर सकाळी उठल्यावरती जसा माझा डब्बा होतो
त्यानंतर देवपूजेच्या अगोदर, उंबरा पूजेच्या अगोदर मी पंचमहायज्ञ जे आहे ते करून घेते. ते आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ ती सेवा असते, त्याच्यामुळे ती सेवा मी रोज करते म्हणजे करते. आता गायी वगैरे भेटत नाही, त्यामुळे गो संवर्धनासाठी जी काही देणगी, ती देणगी आम्ही देतो महिन्याला. त्यानंतर जे काही कागदाला तूप लावून आपल्याला अग्नीवर जाळायचे ते करते. साखर टाकणे मुंग्यांना, कावळ्याला घास ठेवणे आणि कधी लहान मुलं वगैरे कोणी आलं तर त्यांना खाऊ वगैरे देणे, या पंचमहायज्ञ रोज न चुकता करते म्हणजे करते. आणि प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला मिस्टर माझे घरामध्ये पितरांच्या नावाने हवन करतात का, म्हणजे शुद्ध गाईचं तूप घेतात, त्याच्यावर काळे तीळ टाकून पितरांच्या नावाने हवन करतात. आणि त्या दिवशी माझे जे काही सासरे आहेत, अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ दान म्हणून 11 रुपये दक्षिणा आणि जानवं जोड जे आहे आणि थोडे 1.25 पावशेर पेढे जे आहेत ते ब्राह्मणाला दान देतात. अशा प्रकारे हे आमचं रुटीन असतं आणि प्रत्येक महिन्याला ह्या गोष्टी करतो. मग सणावाराचे जे काही सेवा असतात त्या पण सेवा आमच्या चालू असतात. पण मेन जो बेसिक गाभा आहे, नित्य सेवा रोज करणे म्हणजे करणेच, पंचमहायज्ञ रोज करणेच, उंबरा पूजन असेल, तुळशीला पाणी घालणं असेल, या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे करणेच. या सगळ्या गोष्टी करतोच. आणि ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या मी, सकाळच्या किंवा संध्याकाळच्या असेल, त्या सगळ्या सेवा ह्या नित्य नेमाने रोज होतात म्हणजे होतात. मासिक धर्म सोडला तर 4 दिवस सोडलं, सुतक पिटाळ कधी आलं ते सोडलं तर कधीच चुकत नाही, सेवा चुकत नाही ना, कधीच नाही. माझे मिस्टर तर कधी कधी त्यांना उशीर झाला, 11 रात्री 12 जरी वाजले कामावरून यायला, तरी सुद्धा फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन ते आधी सेवा करणार आणि त्यानंतरच जेवणार. तर अशा प्रकारे कट्टरपणा हवा आपल्या सेवेमध्ये, तरच स्वामी समर्थांची प्रचिती अनुभव येते म्हणजे येते. नाहीतर मी महिनाभर झाले तुम्ही सेवेमध्ये आले आहेत, मार्गात आले आहेत, स्वामीची सेवा करते, तुम्ही म्हणता की लगेच मला अनुभव प्रचिती हवी आहे, तर नाही. स्वामी महाराज सुद्धा तुम्हाला पडताळून बघतात की तुम्ही किती नित्यनेमाने माझं रोज नामस्मरण करता, रोज किती सेवा करता माझी न चुकता, तुम्हाला किती ओढ आहे माझी सेवेची, की नाही ही वेळ झाली किंवा आरतीची वेळ झाली, केंद्रात जायचं आहे, सेवा करायची आहे, मला माझी किती ओढ आहे ते आधी सगळं पारखून बघतात आपल्याला. आणि त्या परीक्षेमध्ये जर आपण खरंच उतरलो आपण आणि चालता बोलता नकळतपणे आपल्या तोंडात श्री स्वामी समर्थ नामस्मरण किंवा एखादं मंत्र स्तोत्र येणे, स्वयंपाक करताना मंत्र स्तोत्र पठण करून तुम्ही स्वयंपाक करा, ते सुद्धा म्हणजे संस्कार आहे आपल्या अन्नावरचे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा कधी वाद कटकट भांडण कधीच होत नाही. मी खरं सांगते तुम्हाला, संध्याकाळच्या वेळेस कुठेतरी मंत्रसूत्र मी लावून देत असते, नाहीतर स्वतः तरी गुणगुणत असते. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्ही रोज करा. तुम्हाला वाटत असेल की आम्ही फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये उपाय तोडगे, ह्या सेवा करा त्या सेवा करा हे सांगतो, स्वतः आम्ही करतो की नाही, तुम्हाला पण प्रश्न पडतच असेल की ह्या फक्त सांगतात, स्वतः करतात की नाही. मी स्वतः सुद्धा या सगळ्या सेवा करते. हे बघा, मी तुम्हाला सांगू शकते, आता ही माझ्याकडे पोथीचं पूर्ण बंच आहे. याच्यामध्ये माझ्याकडे सगळ्या पोथी आहेत. श्री विष्णू सहस्रनाम असेल, ललिता सहस्त्रनाम असेल, नंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे, मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ आहे, ही जी सेवा आहे ती माझे मिस्टर करतात. त्यांना रोज 2 अध्याय वाचणं शक्य होते म्हणून ते रविवारी याचा पूर्ण पाठ करून उपवास करतात. ही आहे खंडोबा महाराजांची सेवा. हे आहे नित्य सेवेची पोथी आहे माझ्याकडे. याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र वगैरे सगळे आहे. आणि प्रत्येक महिन्याची काही पौर्णिमेला सत्यनारायण करते, सत्यनारायणची पोथी आहे. नंतर इतर सगळ्या पोथी वगैरे सगळ्या माझ्याकडे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की मी रोज कुठल्या सेवा करते, या महिन्याच्या तिथींना ज्या काही सेवा असतात त्या सेवा मी कशा करते ते तुम्हाला कळालं असेल. आणि सेवेमध्ये कशी आली, कशी परिपक्व झाली या सेवेमध्ये, स्वामीच्या मार्गामध्ये, हे पण तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सेवा करा, एकदा ओढ लागली ना, तुम्हाला खरं सांगेन दिवसभरात टप्प्याटप्प्याने सेवा करा. असं नाही की एका बैठकीत तुम्ही 2-3 घंटे बसून या सगळ्या सेवा करा, असं नाही. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. फक्त तेवढं आपल्याला डेडिकेशन असायला हवं. तेवढं आपल्याला म्हणजे म्हणतात ना की तुम्ही तेवढी तत्परता दाखवा की नाही मला हे करायचंच आहे आणि मी करणार, वेळ काढून करणार. आता मला सुद्धा मुलीची शाळा आहे, बाकीचे इतर काम आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, किंवा काही आणायचे ठेवायचे सगळं करायचे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यातून वेळ काढून आपण जी काही सेवा करतो हे सगळं स्वामी महाराज बघतात. वेळात वेळ काढून तेवढ्या मेहनतीने आपण सेवा केली तर नक्कीच अनुभव येणार म्हणजे येणार. 100 नाही 1,00,000% मी तुम्हाला शाश्वत देऊ शकते की अनुभव येणारच आणि पावलावर येत राहणार. आणि एक दिवस असा येईल की एवढं काही स्वामी महाराज तुम्हाला देतील ना की तुम्हाला ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.